नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नोरे। आज आपण मराठी प्रश्नसंच जे आहे स्पष्टीकरणासह 1984 पासून 2025 पर्यंतचे जे काय प्रश्न आहेत, म्हणजे जवळजवळ 40 पेक्षा जास्त वर्षाची सगळी प्रश्न, जेव्हापासून एमपीएससी मध्ये मराठी इंग्लिश सुरू झालेले आहे तेव्हापासूनचे सगळे प्रश्न याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल स्पष्टीकरणासह दिले आणि प्रत्येक टॉपिक मध्ये काय केलंय बघा, प्रत्येक टॉपिक मध्ये प्रश्न देताना काय केलंय, लेटेस्ट टू ओल्ड क्वेश्चन दिलेले आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फायनल की नुसार दिलंय। पहिलं काय या पुस्तकाचं वैशिष्ट्य ते सांगतो आणि इलिमिनेशन मेथड पण, प्रश्न सोडताना काय इलिमिनेशन टेक्निक यूज केली पाहिजे ते पण इलिमिनेशन मेथड दिलेली आहे। त्यानंतर 84 पासून 2024 पर्यंतचा प्रत्येक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि केवळ प्रश्न व स्पष्टीकरण वाचून प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झालीच पाहिजे हा हट्टास या पुस्तकाच्या रूपाने केलेला आहे आणि 8वी आवृत्ती आहे। मग लक्षात घ्या, काय 8वी आवृत्ती। आणि सगळ्यात विशेष तुम्हाला सांगतो मित्रांनो, आयोगाचे 1984 पासूनचं सर्वच मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न उपलब्ध करून देणारं लोकसेवा अकॅडमी जे आहे ते महाराष्ट्रातली पहिलं पुस्तक आहे। खरंच सांगतो, तुम्ही कुठलंही काढून बघा की हे मराठी आणि इंग्रजीचे 84 पासूनचे प्रश्न ही नंतर सगळे आलेले का रे, ही म्हणजे काय जे काय आहे कोणाकडे मला प्रश्न दाखवा, ओके, ही सगळी पहिली प्रश्न मग तुमच्याकडून कुठून आली सर, ती कशी मागवली ती मलाच माहिती आहे। बघा 1984 पासून अद्यापर्यंतचे प्रश्न माझ्याकडे आहेत, ओके। म्हणून ही प्रश्न पहिलं मार्केटमध्ये कुठला आहे, तुम्ही एमपीएससीच्या मार्केटमध्ये कोणाला विचारा, महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये हे पुस्तक मी पहिल्यांदा आणलं होतं, ओके। आणि असो, त्याच्याबद्दल काय सांगायची गरज नाही, बरोबर। तर या पुस्तकामध्ये अगदी डिटेल, मी आणलंय म्हणजे काय बाकीच्याने आणणं असं नाही म्हणत मी, की बाबा हे आणण्याचा हट्टास केलाय आणि त्यामुळं 17 पासून मी काय या प्रोसेसमध्ये आणि 17 पासून मला माहिती आहे की मराठीचं कसं दिलं पाहिजे आणि हे आपलं पहिलं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये काय मराठीचा प्रत्येक टॉपिक दिलेला आहे, व्याकरण दिलेलं आहे, शब्दसंग्रह दिलेला आहे आणि व्याकरणामध्ये प्रत्येक प्रश्नाचं अगदी डिटेल स्पष्टीकरण दिलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल आता संकर प्रयोग आहे आणि संकर प्रयोगाबद्दल काय कर्तुकर्म संकर प्रयोग, त्यावरला बघा कर्तुकर्म संकर प्रयोग कसा ओळखावा किंवा मग काय म्हणजे संकर प्रयोग नेमकं कसं ओळखावा, तुम्हाला हे त्याचं उदाहरण दिसत असेल तर अगदी मी तिथं काय केलंय की कशा पद्धतीनं लॉजिक लावायचं। बऱ्याच पूर्ण होकारार्थी आणि विधानार्थी वाक्य म्हणजे दोन्ही पर्याय देतात की वाक्य देतात आणि होकारार्थी का विधानार्थी, मग त्यामधलं तुम्हाला अर्थच कळत नाही, मग त्याही गोष्टी कशा केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक टॉपिक काय इथं डिटेल काय स्पष्टीकरण, प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक प्रश्न डिटेल स्पष्टीकरण दिलेलं आहे। इव्हन तुम्हाला वाक्य प्रत्यकरणामध्ये बऱ्याच जणांना अडचणी येतात की विधेय विस्तार असेल, काही काही जी क्लिष्ट वाक्य असतात त्यामध्ये बरेच दिलेले नसतात, तर मी या ठिकाणी सगळं इन डिटेल दिलेलं आहे। इव्हन शब्दसंग्रहामध्ये 1984 पासून 2024 पर्यंतचे सगळे जे काय ते प्रत्येक एखादा सूर्य यावर फक्त एका दोनच शब्दावर प्रश्न विचारला असेल तर सूर्याच्या रिलेटेड जेवढे मॅक्सिमम सिमिलर वर्ड देता येतील तेवढे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि सोबतच शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप असेल, जे नवोदय वगैरे जे काय त्याची सगळे जे काय शब्दसंग्रहाच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि जेवढं संदर्भ चांगली वापरता येतील या व्याकरणासाठी वापरलेलं आहे। आणि मला माहिती आहे की आता याच्या अगोदरचे विद्यार्थी वापरलेले सांगतात की सर मी तुमचं मराठी इंग्रजी पुस्तक वापरलेलं आहे। इव्हन आपले 2019 देखील जे काय मराठी इंग्रजीचं एकत्र पुस्तक असताना आपले आता डेप्युटी कलेक्टर आहेत आपले निखिल खेमनार सर, त्यांनीही हे पुस्तक वापरलेलं आहे, त्याला विचारू शकता तुम्ही। आणि अशी अनेक जे काय आहेत अधिकारी जे आहेत त्यांनीही काय या पुस्तक वापरलेलं आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो निश्चित की निश्चित या पुस्तकाचा जर तुम्ही प्रॉपरली वापर केलात तर तुम्हाला 45 प्रश्न 50 पैकी निश्चित बरोबर येतील। फक्त हे कंबाईन पूर्व म्हणजे कोण कोण वापरू शकते, तर कंबाईन पूर्व करणारे असेल, कंबाईन मुख्य करणारे असतील, जे कंबाईनचा अभ्यास करणारे असतील, राज्यसेवेचा अभ्यास करणारे असतील, तर आता ऑब्जेक्टिव्ह साठी म्हणतोय, आणि सरळ सेवेचे असतील, म्हणजे इव्हन कुठलंही एमपीएससी किंवा कुठलीही महाराष्ट्रातली मराठीच्या रिलेटेड परीक्षा असेल आणि त्या कुठल्याही परीक्षेमध्ये जर मराठी हा विषय असेल त्या मराठीसाठी हा बिनधास्त वापरू शकता। हा एक कार्य संदर्भ ग्रंथ बनल्यासारखाच बनलेला आहे, याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज पडणार नाही याची शाश्वत देतो। म्हणून हे सगळ्यात उत्तम बनलेलं आहे, ओके। म्हणून हे जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे लोकसभेचं जे काय आपलं मराठी प्रश्न स्पष्टीकरणासह जे काय 84 पासून 25 तर तुम्ही लोकसेवा अकॅडमीला संपर्क करू शकता 9011194443 वर, ओके। आणि यामध्ये बघा आतापर्यंतचे सगळे पेपर दिलेले आहेत, महाराष्ट्र राजपत्रित मुख्य परीक्षेचे असेल, राजपत्रित गट ब मुख्य असेल, गट क मुख्य असेल किंवा डिपार्टमेंटलचे पेपर असतील, स्टेनोग्राफरचे असेल, ओल्ड एक्झाम जे कुठल्या PSI STI पूर्वी वेगळे व्हायच्या, ESO फॉरेस्ट
ॲग्रिकल्चर, डिपार्टमेंटल ESO, डिपार्टमेंटल STI, टॅक्स असिस्टंट, क्लर्क टायपिस्ट, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, टेक्निकल असिस्टंट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा इतर काय जे काय परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षेचे प्रश्न यामध्ये दिले आहेत आणि हे सगळ्याच पेपरसाठी म्हणजे सरळ सेवा असतील, MPSC घेणाऱ्या परीक्षा असतील, या सगळ्यांसाठीच हे उपयुक्त आहे आणि अतिशय सुंदर हे पुस्तक बनवलं गेलेलं आहे मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला जनरली 99.99% चुका सापडणार नाहीत. ते सगळ्यात महत्त्वाचं काय असतं रे, चुका नसल्या की ट्रस्ट बसतो आणि तुम्ही स्वतः तुम्हाला माहिती आहे की माझं जे आतापर्यंतचं मटेरियल तुम्ही यूज केलेलं आहात मित्रांनो, तुम्ही मला योग्य न्याय पण दिलेला आहात. निश्चित मी तसा काय त्यासाठी खरं ठरण्यासाठी तुम्ही कारण तुम्ही जेवढं मला चांगलं बनाल तेवढं माझ्यावर प्रेशर क्रिएट होते आणि त्याचा जेवढं जास्तीत जास्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न मी माझ्या ठिकाणी केलेला आहे. निश्चित ही 8वी आवृत्ती असल्या कारणाने आणि अगदी खरंच सांगतोय 8वी आवृत्ती असल्यामुळं जुन्या इन्फॉर्मेशन मध्ये देखील मला जिथं काही गोष्टी वाढवायच्या ते वाढवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी सुंदर बनवून तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. निश्चित याचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्याला 45+ प्रश्न आल्याशिवाय राहणार नाहीत याची शाश्वत देतो. धन्यवाद मित्रांनो.